ओम नमो भगवते वासुदेवाय. सप्तम स्कंद, तृतीय अध्याय. तिसरा अध्याय, 7वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी वैकुंठनाथा, प्रल्हाद प्रिया लक्ष्मीकांता, असुरांतका जगन्नाथा, लीलागम्य वेदाशी, ऐकोनी प्रल्हादाची स्तुती. भगवान प्रसन्न नृसिंहमूर्ती हासोनी त्यासी बोले बोल प्रेमे बोलती, वत्सा असो कल्याण मी सर्वेच्छा पूर्ण करी, माझे दर्शन दुर्लभ भारी, प्रसन्न झालो तुझ्यावरी, पाहिजे तो वर माग. होता एकांतिक भक्त प्रल्हाद, प्रलोभन दावी जरी भगवंत, नाही झाला प्रलोभित, हात जोडून देवा म्हणे, विषय संगाभिऊन खिन्न झाले मोक्ष तुझला शरण, त्यामज दाखवू नको प्रलोभन, वराचे मीश करोनिया, माझी परीक्षा पाहावी म्हणून तुवा उच्चारिले ऐसे वचन, अखिल गुरु तू करुणात्मन, हे न संभवे तुझे ठाई, भक्ती करुणी भोग इच्छिती, ते न खरे सेवक असती, ते जाणावे वानिक वृत्ती, भक्ती त्यांची नवे चिती, भक्त सत्य जो हरीचा सेवक, सेवे वाचोनी न मागे अनिक, स्वामी ही खरा तोची देख, जो नदीची स्वामित्वा, मी निष्काम तुझा भक्त, तू माझा स्वामी निरपेक्ष, म्हणून मजला रक्ष रक्ष, नाना वासनापासूनी, माझ्या हृदयी वासनांकुर न हो उत्पन्न ऐसा वर, देही देणार असशील जर हेची एक मागणे, देह मन प्राण इंद्रिय धर्म विवेक लज्जा धैर्य प्रताप स्मृती सत्य ऐश्वर्य कामांकुरे नष्ट होती, कामना त्याग केल्या वाचून भक्ती न स्थिरावे, अंतकरणी तत्स्वरूपा पावे प्राणी, घडता त्याग कामनेचा, नमस्कार तुला भगवंता, महान मना महापुरुषा, अद्भुत सिंहा ब्रह्मरूपा, हरी परमात्मया तुझ, नरसिंह वदे प्रल्हादाशी, मदभक्त जे तुझ सम असती, सर्वार्पण करुणी काही न मागती, माझी प्रीती त्याजवरी, तथापि दैत्याचा राजा होई, सकल विषयांचा उपभोग घेई, म्या स्वये हे दिदले पाही, मन्वंतरापर्यंत, नित्य माझी कथा श्रवण करत माझे आराधन, मर्त्य कर्मे करोनी जाण, बंधमुक्त होई गा, तुझे माझे करत स्मरण, त्वत्कृत स्तोत्राचे करी जो पठन, तोही कर्मबंधापासून मुक्त होईल प्रल्हादा, प्रल्हाद विनवी ईश्वरासी क्षमा करणे माझ्या पित्याशी, जेने वैरभाव धरला तुझसी, मुक्त करी त्या लागी, भगवान म्हणती जेथे भक्त जन्म घेती ते कुल पवित्र, माता पिता पूर्वजांसहित सहज उद्धार पवती, शांत समरदर्शी सदाचारी मदभक्त जेथे परोपकारी, देश असेल तो अपवित्र जरी पावन होईल त्याचेनी, करी पितयाचे आर्ध्य दैहिक, मत्स्पर्शे तो ज्याला पवित्र, होई राज्य सिंहासनाधिष्ठ, कर्मे करी मनिष्ठा, ऐसे म्हणून नरसिंह क्षणात झाले अंतर्धान, प्रल्हाद भक्त धन्य धन्य सर्व मान्य त्रिलोकी, नारदा विनवी युधिष्ठिर आपण असा नारायण नर, वर्णाश्रम आणि आचार धर्म सनातन सांगावा, नारद देता झाला उत्तर, करुणी नारायणा नमस्कार, गुरुपदिष्ट तत्व विचार धर्म सनातन सांगतो, सत्य दया शौच तप तितिक्षा इच्छा मंत्र जप, इच्छा म्हणजे योग्य अयोग्य, विचार शम दम अहिंसा ब्रह्मचर्य, त्याग अर्जव संतोष वृत्ती, गुरुसेवा सत्संगती, कर्म मार्गातील प्रवृत्ती कमी करावी हळूहळू, निष्फळ फळाचे अवलोकन, मौन आणि आत्मलिंगन, अन्न वस्त्रादी करो निदान, योग्य ते प्रमाणे प्राण्यांना, मनुष्यात ठेवावे आत्मबुद्धी, भक्ती नवविद्याजी श्रवणादी, अखंड स्मरावा तो जगदादी, येणे रीती आचरावे, ऐसा उत्तम लक्षणांनी युद्ध धर्म सनातन हा उत्कृष्ट, हाची मानवांचा धर्म श्रेष्ठ, तेने प्रसन्न जगन्माता, गर्भाधानादी संस्कार पूर्ण, मंत्रयुक्त झाले अविच्छिन्न, तोची म्हणावा द्विजदान, संस्कार लोपी शूद्रत्व, ब्राह्मणाविहित अध्ययन अध्यापन आणि याजन,
दान प्रतिग्रह ऐसी जाण षटकर्मे ही ब्राह्मणाची क्षत्रियाने करावे संरक्षण उचित कर द्यावा प्रजेकडून वैश्य ब्राह्मण अनुकूल राहून व्यापार करावा उदरास्थी ऋत म्हणजे धान्य वेचणे अमृत म्हणजे आयाचित घेणे मृत म्हणजे याचना करणे प्रमृत म्हणती कृषिक्रम सत्यनृत म्हणजे व्यापार स्ववृत्ती होणे नीचांचे चाकर ऐसा षडवृत्तीचा प्रकार उपजीविकेलागी सांगितला चारी वर्णांचे सांगे लक्षण पहावे मूळ ग्रंथातून विस्तार भयास्तव न सांगे जाण श्रोती क्षमा करणे जी आता पतिव्रतेचे आचरण पती शुश्रूषा मुख्य लक्षण करावे तद नुकुलाचरण व्रत हे उत्तम व्रता माझी पतीशी भजे जी हरी भावे ती इहलोकी सुख पावे देहांती वैकुंठ जाये पती सह पावे उत्तम गती आता सांगतो आश्रम धर्म त्यात ब्रह्मचारी प्रथम तेने गुरुवारी श्रद्धा ठेवून विद्यार्जनी चित्त द्यावे दक्ष असावे मितबक सुशील श्रद्धावान आणि जितेंद्रिय स्त्रियांशी संबंध ठेव जेवढे व कार्य तेवढाची ठेवावा न करावी स्त्रियांची संगती अग्रहस्थ असता व्रती इंद्रिये ही प्रमादी असती सावध असावे यास्तव स्त्रियांसंबंधीचा नियम ग्रहस्थयतीशी लागू जाण प्रमदा नाम असे अग्र घृत कुंभ समपुरुषा जाण माता कन्या भगिनी असती त्याही वर्जावे एकांती धर्म मर्यादा या आहे ती सर्वांलागी सांगत असे ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रम आहे थोर अवसरोनी भोग भोगावे सकळ विषयासक्त होऊ नये यत्ने करावे कुटुंब भरण स्त्री पुत्राप्तांचे पालन अखंड चालवणे ईश्वरोपासन सर्वातोष व्हावे यथाशक्ती मग घ्यावा वानप्रस्थाश्रम प्रपंच कल्पना द्यावी सांडून नाना आचरावे व्रतनियम वास करावा वनांतरी सर्वस्वाचा त्याग विशेष संकल्पाचा करावा नाश ऐसा घेऊन संन्यास चतुर्थाश्रमी राहावे जी नाभ्यासावे बहुत ग्रंथ न मिळवावे शिष्य भक्त व्याख्या करणे अथवा पंथ मठाधिक न स्थापावे ऐसा राये तोची संन्यासी वृत्ती बालोत मत पिशाचा ऐसी सहजावस्थेत राहून आपणासी ब्रह्मस्वरूपी मिळवावे याविषयी सांगो तुझं दृष्टांत राजा प्रल्हाद संचार करीत असता पाही एक अवधूत कावेरी तटी पडलासे वर्णाश्रमाची चिन्हे न दिसत दिव्य कांती देह पुष्ट प्रल्हादे ओळखिला ब्रह्मनिष्ठ करी पूजन मनोभावे त्यासी घालून या दंडवत म्हणे महाराज ब्रह्मनिष्ठ आपुला देह कैसा पुष्ट आपण दिसता सर्व त्यागी नाना उद्योग करुणी पुरुष त्यांना द्रव्य होय प्राप्त द्रव्ये नाना भोग मिळत पुष्ट होती उपभोगे आपण निरुद्योगिक भोगरहित तुमचा देह कैसा पुष्ट त्याला त्यागोन्या उद्योग समस्त येथे निर्भय निजलाती तव ते अजगर महामुनी म्हणती भक्त प्रल्हादा लागून हरिभक्त तू महाज्ञानी उत्तर म्हणून तुझा देतो कर्मयोगाचे निबळे नाना विषय म्या भोगिले परंतु मन हे तृप्त न झाले वेडे केले तृष्णेने जन्मप्रवाह करे उत्पन्न ऐसी तृष्णा असे दारुण अनेक प्रकारची कर्मे करून नाना योनीत हिंडविले धर्मयोगे स्वर्ग प्राप्त अधर्मयोगे नरक मिळत मिश्र कर्म केले मनुष्यत्व मिळता मनुष्यत्व पावलो विपरीत फळ धर्मयोगे स्वर्ग प्राप्त अधर्मयोगे नरक मिळत मिश्र कर्म केले मनुष्यत्व मिळता मनुष्यत्व पावलो विपरीत फळ अवलोकून निवृत्त झालो कर्ममार्गापासून सुख हेच जीवाचे स्वरूप जाणून झालो सुखरूप सर्व त्यागे यास्तव जे अवलोकून निवृत्त झालो कर्ममार्गापासून सुख हे जीवाचे स्वरूप जाणून झालो सुखरूप सर्व त्यागे यास्तव जे प्रारब्धानुरूप भोग मिळती ते भोगत उद्योग मी न काही करीत स्वस्थ राहिलो ये स्थानी दुःख निवृत्ती आणि सुख प्राप्ती यास्तव मनुष्य कर्मे करती प्रतिकूल दैवे विफल होती यत्न सर्व मनुष्याचे दुःख वाचून द्रव्य प्रत्यक्ष झाल्यावरही दुःख होतं द्रव्य लोभी शंकायुक्त असे सर्वत्र सदाकाळी चोर नेईल काय द्रव्याशी म्हणून निद्रा नये त्यासी क्लेश असती लोभ्याशी सदा शंकित मन त्याचे जीवन आणि धन इच्छिती त्या पुरुषांना दुःख प्राप्ती दुःख पावे मधुमक्षिका जैसी
तैसी त्याची स्थिती असे. राजा चोर शत्रू स्वजन पशु पक्षी जाचक जन काल आणि स्वतःपासून धन जीविताभय सदा म्हणून प्राणद्रव्याची आसक्ती विवेकी पुरुष न ठेवती म्याही अंगीकारली ती वृत्ती यास्तव झालो सुखरू कष्ट करोनी नाना रीती मधुमक्षिका मद जमविती त्याचा घात करोनी नेती दुजे हे जो पाहतो सा तैसा ठाईचा बैसोनच गर काही मिळालं तरी आहार अथवा राये निराहार एके ठाई पडलासे मधुमक्षिका आणि गुरु हे दोघे मी केले गुरु तेने तरलो मी संसारू ऐक विचारू कैसा तो मधुमक्षिकेची देखोनी मात विषयी झालो मी विरक्त तैसाची यदृच्छा लाभ संतुष्ट झालो अजगर पाहुनी मी न करी निंदा स्तुती त्यांना मिळावी सायुज्य मुक्ती ऐसी प्रार्थना करतो चित्ती स्वस्वरूपी रमलोसे ऐसा परमहंस धर्मासी मुनी सांगे प्रल्हादासी नारद सांगती धर्मराजासी धर्म झाला खिन्न मनी युधिष्ठिर म्हणे मी ग्रहासक्त आम्हा ही स्थिती नवे प्राप्त उपाय करा कवनेत कैसे व्हावे मुक्ता मी नारद म्हणे पंडूसुता तुवा न करावी काही चिंता गृहस्था श्रमाचरण करता मोक्ष हाता सहजची ये आश्रमोचित क्रिया करून भगवंतासी करावे अर्पण संत महंत शुश्रूषण करणे पूजन देवाचे अंतकरण असावे श्रद्धायुक्त मेळवणी संत विरक्त त्यांच्या मुखे हरिकथामृत पान करावे आवडीचे देह गेह कांता सुता त्यांच्या सवेस कामापुरता संबंध ठेवावा जी निवृत्ता विरक्त असावे निजांतरी विरक्त असून असक्ताप्रमाणे ग्रही राहावे ग्रहस्थाने लोकी असावे अलौकिकपणे न चवर्तावे कदापिही ममत्व सोडून सर्वजन माता पितरे ज्ञातीजना पुत्र बंधू मित्र सृजना द्यावे अनुमोदना संसारी यथाशास्त्र घ्यावा उपभोग यथाधिकार द्यावा विभाग मनुष्य पशु खग मृग पुत्र समान मानावे जितुके अन्ने पोट भरे त्याची मनुष्याचे आहे खरे जो अधिकाचा मोल लोभ धरे चोर आहे दंडाई पत्नीचे करावे भरण पोषण प्रेमही करावे तिजवरी जाण परंतु स्त्रियेचे स्वाधीन होऊन या राहू नये स्त्रिये लागी प्राण देती स्त्रिये लागी घात करती तिज वरी न ठेविली आसक्ती तेने जिंकिला संसारू उत्तम मार्गे द्रव मिळवावे आप्त स्वजन तृप्त करावे देव ऋषी पितरावर पावे आणि भजावे परमेश्वरा अधिक संपत्ती धन करावे यज्ञयाजन करावे ब्राह्मणा अन्न संतर्पण तेने तृप्ती होय हरी नित्य नैमित्तिक करावी कर्मे तीर्थयात्रादी करावे नेमे पर्वणी काही दानधर्मे करणे श्राद्धादी पितरांचे गया प्रयाग कुरुक्षेत्र गंगादी तीर्थ पवित्र देश काशी मथुरा ऋषिकेश यात्रा कराव्या श्रद्धेने हरिहरांच्या विग्रह मूर्ती जेथे जेथे संत विभूती पुण्यकारक देश सत जेथे धर्मफलप्रद श्रेष्ठ सत्पात्र ऋषिकेश ज्याचे नाम असे पुरुष स्थावर जंगम जाला विश्व त्याचे पूजन चुकू नये नर पशु पक्षी ऋषी देवताई पुरे म्हणती त्यात जीवरूपे शयन करती ईश्वर म्हणून पुरुष तो त्यानंतर ज्याच्या ठाई तपश्चर्यादी योगे पायी ज्ञानाधिकाचा अनुभव येई ते जाण सत्पार्थ त्रेतायुगा माझी प्रथम मनुष्यात बुद्धी उपजली विषम परस्परांचा करती अपमान श्रेष्ठ कनिस भावाने क्षीण भावया लोकाभिमान उपाय करते विद्वज्जन श्रीहरीची प्रतिमा कल्पून मूर्ती पूजा रुडविली म्हणून या श्रद्धापूर्वक प्रतिमा पूजन करावी देख मनी न आणावा काही विकल्प हरी व्यापक चराचरी प्रतिमा पूजा करी हर्षी परंतु इतरा सदा द्वेषी हरी न तुष्टे कधी त्यासी पूजन त्यासे व्यर्थ असे तप विद्या आणि संतोषी वृत्ती वेदपरायणता भक्ती विरक्ती हे गुण ज्याचे ठाई वसती ऐसा ब्राह्मण जो सत्पात्र त्याच्या चरण रजे त्रैलोक्य पवित्र तो श्रीकृष्णाचे परम दैवत पूजनीय तो सर्वांशी ज्याच्या चरण रजाची ख्याती स्पर्शे तीर्थे पवित्र होती गंगा घाट चढवणीवरती आली ज्यांना स्पर्शाया तो श्रीकृष्णाची अवतार विभूती बाप ज्ञानेश्वर दिव्यमूर्ती लावो निबैसला नेत्रपाती समाधिस्थ आळंदीला त्याचे चरणी राहो माता कृपा करावी अनाथ नाथा
दासचरणीय धरोनी हाता श्री भागवत पूर्ण करी. श्री गंगेचे उगम स्थान तो श्रीकृष्णाचा पवित्र चरण, त्यासी वाक्पुष्पे अर्पण केली दास अरुणाने. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते सप्तम स्कंदे नारद युधिष्ठिर संवादे वर्णाश्रम धर्म वर्णन नाम तृतीय अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.